रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण हिरव्या ताज्या मटारपासून अतिशय खुसखुशीत मस्त एकदम जाळीदार आतून मस्त मऊ आणि बाहेरून एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत कोणतंही पीठ न वापरता कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी असे मटरचे भजी तयार करणार आहोत। संध्याकाळी चहासोबत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी असो किंवा मुलांच्या टिफिनसाठी। विशेष म्हणजे भजी केल्यानंतर ते नरम पडत नाही, बराच वेळ कुरकुरीत राहतात। चहासोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खायला अतिशय टेस्टी लागतात किंवा तुम्ही असेच जरी भजी खाल्लीत ना तरी सुद्धा मस्त लागतात। चला मग जास्तीचा वेळ न दौडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी तांदूळ 2 तासापूर्वी भिजवून ठेवला होता आणि यातील पाणी मी पूर्ण काढून टाकलेलं आहे। तांदूळ आपला छान भिजला गेलेला आहे। आता आपल्याला ह्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये वाटताना यामधले पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तुम्हाला मिक्सरमध्ये वाटताना जर पाणी लागलंच तर एखादा चम्मच याच्यामध्ये पाणी घातलं तरी देखील चालेल। आणि त्यानंतर छान असं बारीक वाटल्यानंतर आपण एका बाउलमध्ये ह्याला काढून घेतलेलं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी अर्धी वाटी मटर घेतलेले आहेत। तर मटरसुद्धा आपल्याला थोडेसे जाडसर याच्यामध्ये वाटून घेणार आहोत। पल्स मोडवरती आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे, अगदी म्हणजे बारीक पेस्ट करायची नाही आहे। किंवा तुम्ही चॉपरने ह्याला चॉप केलं ना मटरला तरी देखील चालेल। आता यामध्ये इथे मी 1 चमचा जिरं घातलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घातलेल्या आहेत। तुम्ही मिक्सरला वाटून घेतलं ना तरी देखील चालेल। आता 1 इंच आलं आपल्याला हे किसून घालायचं आहे आणि आलं हे थोडं किसून घातलं ना तर भजीला चव खूप छान येते, त्यामुळे आपल्याला किसणीवरती हे किसूनच घालायचं आहे। ही भजी करताना आल्याचा फ्लेवर खूप छान येतो, त्यामुळे आलं हे आवर्जून घाला। आणि त्यानंतर इथे मी 1 कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। या भजी करताना तुम्ही कांदा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक कोबी जरी घातलात ना बारीक कट करून तर सुद्धा मस्त लागतं भजीमध्ये। छान असा वेगळेपणा येतो आणि कुरकुरीत आणि क्रिस्पीसुद्धा आपली भजी तयार होतात। आता आपल्याला बारीक कट करून कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर थोडीशी भरपूरच घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी यामध्ये अजिबात घालायचं नाही आहे। सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, त्यामुळे ना हे बॅटर जे आहे ना छान असं हलकं तयार होतं आणि भजीसुद्धा मस्त आपले हलके आणि खुसखुशीत तयार होतात। तर तेल इथे गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरतीच आपल्याला हे भजी घालून घ्यायचे आहेत। जर तुम्ही तेल गरम न होताच भजी घातलीत ना तर भजी हे तेलकट होऊ शकतात, त्यामुळे आपल्याला तेल व्यवस्थित गरम करूनच हे भजी एक एक करून असे जोडायचे आहेत। ते गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला भजी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत याला आपण फ्राय करून घेणार आहोत। तर सुरुवातीला लगेचच आपल्याला झारा लावायचा नाही आहे। 2-3 मिनटानंतर आपली ही जी भजी छान सेट झाल्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, कोणतेही पीठ नाही वापरले तरीसुद्धा हे भजी अजिबात तेलामध्ये सुटत नाहीत आणि तेलकटसुद्धा हे अजिबात होत नाहीत। आणि तुम्ही ते पाहू शकता बघा, थोडंसं याचा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। एकदम पण आपल्याला लाल करून घ्यायचे नाही, थोडेसे हलका रंगावरती आपल्याला याला फ्राय करून घ्यायचे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहे। भजीला एखाद्या टिश्यू पेपरवरती ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जर एक्स्ट्राचं तेल असेल ते पूर्णपणे निघून जाईल। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे भजी ते करून घ्यायचे आहेत। मस्त गरमागरम भजी आपल्या इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। तुम्ही चहासोबत एन्जॉय करू शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर तर खूपच छान लागतात आणि असेच जरी खाल्लेत ना तरीसुद्धा ही भजी खाण्यासाठी मस्तच लागतात। नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला एक भजी मी तोडून सुद्धा दाखवते बघा, मस्त बघा एकदम जाळीदार भजी इथे तयार झालेली आहेत। आतून मस्त एकदम मऊ आणि बाहेरून छान एकदम क्रिस्पी तयार झालेली आहेत। चवीला पण खूपच भारी झालेत। नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूचे बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।